नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। खळं लुटणारा गावात आला, सदाभाऊ खोतांचा नाव न घेता पवारांवर निशाणा। तर इंडियातला मोठा चोर राहुल बाबा देखील मार्कडवाडीत येणार, खोतांकडून राहुल गांधींचा चोर असा उल्लेख। देवाभाऊ असतात तर बारामतीचा पैलवान नाही भोपळा, फडणवीसांचं कौतुक करताना सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका। रणजितसिंह मोहिते पाटील मार्कडवाडीचा मास्टरमाइंड, खोटा नरेटिव्ह सेट करण्यात आला, माजी आमदार राम सातपुतेंचा आरोप। जयसिंह मोहितेंना वर्षभरात तुरुंगात टाकणार, मार्कडवाडीतील सभेतून राम सातपुतेंचा इशारा। सुमित्रा बँक विजय मल्टीस्टेट बँकेच्या मुद्द्यावर सातपुते आक्रमक। राम सातपुतेंनी माझ्यासोबत यावं, बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन महिन्याभरात आमदार होण्याची संधी। आमदार उत्तम जानकर यांचं राम सातपुतेंना आव्हान, उत्तम जानकर यांची पडळकर आणि सदाभाऊ खोतांवरही जोरदार टीका। बॅलेटवर निवडणुका होत असल्यास आमची राजीनाम्याची तयारी, सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप केल्यावर पुन्हा निवडणूक होऊ शकते, नाना पटोलेंचा मार्कडवाडीत वक्तव्य। मोहितेंचे विरोधक म्हणून उत्तम जानकरांना मतं मिळायची, गावाने कायम मोहितेंच्या विरोधकांना मतदान केलं, सातपुते समर्थकांची माहिती। राज्यातील अनेक गावं मार्कडवाडीप्रमाणे पुढे येत आहेत, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यासंदर्भात चर्चा सुरू, ईव्हीएम बाबत बाळासाहेब थोरातांची माहिती। आमदार रवी राणांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी आराध्य दैवत अंबादेवी लसाकडं, सुनील राणा, लप्पी सेठ जाजोदिया हेही उपस्थित। आमदार संजय राठोडांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी कार्यकर्ते सरसावले, परभणीच्या राणी सावर गावात राठोडांच्या मंत्रिपदासाठी बंजारा समाजाकडून महाआरती। आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचं अपहरण करून हत्या केल्याचा प्रकार, पुण्यातील शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला, पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा। गुन्हेगारांना कडक शासन होईल अशी अपेक्षा, मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी आमदार योगेश टिळेकर यांची प्रतिक्रिया। तर गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंचांच्या खून प्रकरणी दोघांना अटक, मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूने खळबळ। छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगरात दुचाकीचा धक्का लागल्याने क्षुल्लक कारणावरून 2 गटात तुफान राडा, चाकू आणि कोयत्याने एकमेकांवर हल्ला, जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच आहे, मशीद नाही, कल्याण कोर्टाने मंदिराबाबत आदेश काढले, दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद यावरील सुनावणीवरून कोर्टाचा आदेश। लातूरमधील शेतकऱ्यांना मिळालेल्या नोटीस आम्ही दिलेल्या नाहीत, महाराष्ट्र वक्फ बोर्डाचं स्पष्टीकरण। तर वक्फ ट्रिब्युनल कोर्टात जागेबाबत दावा केल्यानंतर नोटीस जारी झाल्याची चेअरमन समीर काझी यांची माहिती। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सिंधुदुर्गातील ओरोस येथे न्याय मोर्चा, सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचं आयोजन, नितेश राणे, निलेश राणे मोर्चात सहभागी। अहिल्यानगरमध्ये हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जोरदार निदर्शनं, भाजप नेते सुजय विखे पाटील मोर्चात सहभागी, मोर्चात मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्तेही सहभागी। कोल्हापूरमध्ये सकल हिंदू समाजाकडून हिंदू रक्षा आंदोलन, बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन। रामगिरी महाराजांकडून बांगलादेशातील मुस्लिमांचा भुक्कड असा उल्लेख, बांगलादेशात मंदिरं तोडली जात आहेत, हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आंदोलन। बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ लासल गावात मूक मोर्चा, हिंदू संघटना आक्रमक। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आज बीडच्या परळीत बंदची हाक, सकल हिंदू बांधवांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात। नाशिकमधील इगतपुरी सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा, बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात बोरटेंबे फाटा ते इगतपुरी तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात काँग्रेस आक्रमक, संगमनेर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत भारत सरकारने तातडीने लक्ष घालण्याची जयश्री थोरात यांची मागणी। जालन्यातील मंठा येथे कडकडीत बंद, बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदू बांधवांच्या अत्याचार प्रकरणी मंठा शहरात सकल हिंदू समाजाचा हिंदू न्याय मोर्चा। राज्यभरातील सुमारे 3500 अल्पसंख्याकांच्या शाळांची चौकशी होणार, शाळांमध्ये शिक्षक भरतीत मोठा गैरप्रकार, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचा दावा।
बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सिंधुदुर्गातील ओरोस येथे न्याय मोर्चा. सकल हिंदू समाजाकडून या मोर्चाचं आयोजन. इंदापुरात चांचावाली बाबांच्या उरुसाला सुरुवात. हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी. यंदा उरुसाचं 460वं वर्ष. भंडारा नगर परिषदेच्या प्रशासन विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. रस्ते पाण्याच्या प्रश्नावरून ठाकरे गटाचं आंदोलन. पालिकेच्या लेखी आश्वासनानंतर ठाकरे गटाचं आंदोलन मागे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी 2 महिन्यांपासून मानधनापासून वंचित. मानधनाच्या मागणीसाठी प्रशिक्षणार्थींचा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. नाशिक महापालिका डस्ट संप्रेषण मशीन खरेदी करणार. प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा उपक्रम. प्रदूषण असणाऱ्या ठिकाणी मशीन फिरवलं जाईल. भंडाऱ्यामध्ये जड अवैध वाहतुकीमुळे अपघातात वाढ. वाहतूक विभाग दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी. लातूर महानगरपालिकेत नव्याने 54 कर्मचारी अनुकंपा तत्वावर रुजू. तर स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्त्या. 54 कर्मचारी एकाच वेळेला रुजू होण्यासाठी आल्याने मनपात गर्दी. नांदेडमध्ये वातावरण बदलाचा ऊस पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. थंडीने ऊसाच्या कोवळ्या पानावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याला सुरुवात. बळीराजा चिंतेत. नांदेडच्या तरुण शेतकऱ्यांनी फुलवली स्ट्रॉबेरीची शेती. शास्त्रीय पद्धतीने लागवड करून स्ट्रॉबेरी शेतीतून आर्थिक शेतकऱ्यांची उन्नती. सातारा ढगाळ वातावरणामुळे स्ट्रॉबेरी पिकावर मोठा परिणाम. ढगाळ वातावरणामुळे स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात घट. शेतकरी चिंतेत. निर्यात बंदीमुळे अमरावतीत कापसाला उठाव नाही. खासगी बाजारातही कापसाची आवक थांबली. कापसाला प्रति क्विंटल 7,100 रुपये दर. कापूस उत्पादक शेतकरी संकटात. नांदेडमधील शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित. 96,517 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात तूर पिकावर पोखणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव. तूर उत्पादक शेतकरी चिंतेत. उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी. कर्जमाफी करून बँकांना सक्तीची वसुली थांबवण्याचे आदेश द्या. वाशिममधील शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि भावांतर योजनेवरून तीव्र मागणी. हिंगोली जिल्ह्यात मांजा विक्री करणाऱ्या विरोधात मोहीम. हिंगोलीत नायलॉन मांजामुळे अनेक जीवितहानी झाल्याच्या घटना समोर. नाशकात नायलॉन मांजा प्रकरणी पोलिसांची कारवाई. नाशिक पोलिसांकडून 80,000चा नायलॉन मांजा जप्त. 3 संशयितांना अटक. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये 15,000ची लाच स्वीकारताना लिपिक आणि कारकूनला रंगेहात पकडलं. वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी तहसील कार्यालयात लाच घेतल्याचा प्रकार उघड. जालन्यातील अंबडमध्ये महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या. तरुणाच्या छेडछाडीला आणि धमक्यांना कंटाळून तरुणीची आत्महत्या. आरोपीला पोलिसांकडून अटक. यवतमाळच्या बोदेगावमध्ये इंडियन गॅस कंपनीचे गोदाम फोडून 525 गॅस सिलेंडरची चोरी. पोलिसांकडून 2 आरोपींना अटक. नागपुरातील मत्स्य व्यावसायिकांची 18 लाखांची फसवणूक. 1 किलो सोनं 28 लाखात देण्याचं आश्वासन. कोंढाळी पोलिसात आरोपीवर गुन्हा दाखल.